नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. माझं आयुष्य खूप खराब आहे. माझं आयुष्य खूप कठीण परिस्थितीतून चाललेलं आहे. मला खूप त्रास होतोय. माझ्या आयुष्यात काहीच गोष्टी चांगल्या घडत नाहीत. सगळे वाईट लोकच मला भेटतात. अं, अं, माझ्याच नशिबात का हे आलं? अशा खूप साऱ्या गोष्टी आपण रोज बोलत असतो मनातल्या मनात, जास्त करून. आणि कधी-कधी आपण संभाषण करतो मित्रांसोबत, मैत्रिणींसोबत, की यार खूप चॅलेंजेस आहेत आयुष्यामध्ये. लहानपणापासून मी असंच बघितलं, तसंच बघितलं. ऑफिसमध्ये पण बॉस खूप त्रास देतो. घरामध्ये खूप खूप चॅलेंजेस आहेत. आई-वडिलांचा सपोर्ट नाही किंवा भाऊ-बहीण पण त्रास देतात. मित्रांनी पण खूप दगावलं, खूप धोका दिला. अशा खूप साऱ्या गोष्टीपासून आपण अ, जात असतो आणि ते जाण्याचं कारणच आहे मित्रांनो, की आपले विचार. अ, आणि हे विचारच आपल्याला भेडसावत असतात. कारण की आपण तशा संगतीमध्ये, तशा वातावरणामध्ये राहिलेलो असतो, जगलेलो असतो आणि तशाच गोष्टी काही आपण बघत असतो. YouTubeवर, Instagramवर, Facebookवर. पण त्याचं कारण मेन ते नाही मित्रांनो, तुम्ही बघत असता. कारण की तुमची मानसिकता तशी असते. जसं की आपण बोलू शकतो की अ, गुरुत्वाकर्षण शक्ती ती काय करते मित्रांनो, आपल्याला ती खाली खेचते. म्हणजे जर तुम्ही उडायचा प्रयत्न कराल, तुम्ही उडी मारली, तर तुम्ही काही क्षणातच खाली याल, है ना. जर तुम्हाला पळायचं असेल, तर खूप एनर्जी लागते, है ना. तुम्ही असं बोलाल की नुसतं चालणं, पळणं ह्याच्यामध्ये खूप फरक आहे. तर त्याच्यासाठी एनर्जी लागते. तसंच आहे की गुरुत्वाकर्षण काय होतं, की तुम्हाला खाली खेचते. तसंच आपले निगेटिव्ह विचार, आपले नकारात्मक विचार आपल्याला खाली खेचतात. त्यामुळे आपल्या शरीरामध्ये खूप प्रकारचे आजार निर्माण होतात. आपण दुःखी असतो आणि त्याचं एक दुःखाचं मेन कारण म्हणजे की आपण भूतकाळात जगत असतो. खूप साऱ्या वाईट गोष्टी आपल्यासोबत घडलेल्या असतात. त्यामुळे आपला ऑरा पण चेंज होतो आणि ऑरा चेंज झाला की सगळे नकारात्मक गोष्टी आपण अट्रॅक्ट करतो. अ, म्हणजे वाईट वाईट प्रकारचे लोकं आपल्या आयुष्यात येतात आणि त्यामुळे तशाच गोष्टी घडत राहतात. आणि कधी-कधी तुम्ही असं पण बघाल की तुमची जशी मानसिकता असेल, तुमचे जसे विचार असतात, तसेच व्हिडिओज किंवा रील्स तुमच्या समोर येतील. मग तुम्ही त्याच्यामध्ये अजून गुंतत जातात आणि त्याचा परिणाम असाच होतो की खूप साऱ्या वाईट गोष्टींना तुम्हाला सामोरं जावं लागतं आणि मग तुम्ही असं बोलतात की माझ्या आयुष्यामध्ये असं का होतंय? तर मित्रांनो, त्याचं एकच कारण आहे की तुमची नकारात्मकता, तुमचे निगेटिव्ह थॉट्स, तुमची मानसिकता खूप खराब झालेली आहे आणि त्यामुळे तुमची संगत तशी झालेली आहे. तुम्हाला ऑफिसमध्ये चॅलेंजेस येतायत. अ, अ, तुमचं आर्थिक नुकसान होतंय. जॉबमध्ये किंवा बिझनेसमध्ये तुम्हाला लॉसेस होतायत आणि अशा खूप साऱ्या गोष्टींना तुम्हाला सामोरं जावं लागतं. तर ह्याच्यावर एकच सोल्युशन आहे मित्रांनो, की पॉझिटिव्ह थिंकिंग, सकारात्मकता. आणि त्याच्यासाठी खूप मेहनत करावी लागते सुरुवातीला. कारण की काय असतं, की लहानपणापासून किंवा आपण ज्या झोनमधून जात असतो, तिथे आपल्या बॉडीला किंवा आपल्या माइंडला त्याची सवय लागलेली असते नकारात्मक विचार करायची आणि त्यामुळे त्या गोष्टी आपल्यासोबत घडत असतात आणि एक निगेटिव्ह विचार पण 10 पॉझिटिव्ह विचारांना खाऊन टाकतो. त्यामुळे जसं मी बोललो, की गुरुत्वाकर्षण शक्ती आहे ना, की म्हणजे काही क्षणातच आपण खाली येतो आणि जसंच विमानाला जर उडायचं असेल, तर त्याला खूप पॉवरने, खूप ते इंधन, ती शक्ती लावून ते इंजिन पण तसंच बनवलेलं असतं आणि त्या त्या पॉवरने त्या विमानाला आकाशात उडावं लागतं आणि तेव्हाच ते आकाशात उडतं, झेप घेतं आणि तसंच आपले विचार असतात, की जर एक निगेटिव्ह विचार आला, की तुम्ही डाउन होता लगेच. तुमच्या शरीरामध्ये बघा ना, तुम्हीच विचार करा, की तुम्ही दिवसामधून किती निगेटिव्ह विचार करता. तुमच्या माइंडमध्ये सतत काही ना काहीतरी चालू असतं. ई-एम-आयचं टेन्शन, स्ट्रेसचं टेन्शन, बॉसचं टेन्शन, घरात अ, जर मित्रांमध्ये भांडणं किंवा आजूबाजूला भांडणं, बातम्या, निगेटिव्ह न्यूज, न्यूज चॅनल, Facebook, Instagram अशा सगळ्या गोष्टींनी तुम्ही इन्फॉर्मेशन गॅदर करत असाल. माहिती सतत तुमच्या मेंदूमध्ये जात असते आणि त्यामुळे काय होतं, की तुमची निगेटिव्ह एनर्जी तुम्हाला खाऊन टाकते. पूर्णपणे तुम्ही अ, एकदम निगेटिव्ह झोनमध्ये जाता. अ, तुम्हाला डोकेदुखीचा त्रास होईल. तुमचे डोळे खूप दुखतील. तुम्हाला सतत सर्दी होईल किंवा तुम्हाला घसा दुखत राहील, खोकला होईल सारखा. कोणाकोणाचे खांदे दुखतात, कोणाचं पोट खराब होतं, कोणाच्या पाठीचा त्रास होतो, कोणाचे पाय सतत दुखतात. तर त्याचं कारणच मित्रांनो ते आहे की नकारात्मकता. आणि जर त्याच्यातून तुम्हाला बाहेर निघायचं असेल, तर तुम्हाला पॉझिटिव्ह थिंकिंग, तुम्हाला अफर्मेशन प्रॅक्टिस, मनातल्या मनात चांगले विचार करावे लागतील. तुम्हाला सतत मनात असं बोलावं लागेल, की मी आनंदी आहे, मी सुखी आहे, माझ्या आयुष्यात खूप चांगल्या गोष्टी घडत आहेत. आजपर्यंत जे मला भेटलं देवाच्या कृपेने, अ, अ, माझ्या आई-वडिलांच्या कृपेने, त्याचा मी आभार मानतो. थँक यू मित्रांनो, थँक यू वर्ड. हा वर्ड एवढा पॉवरफुल आहे. धन्यवाद. फक्त धन्यवाद बोला. तुमच्याकडे ज्या गोष्टी आहेत त्याच्याबद्दल धन्यवाद बोला आणि बघा तुमचं आयुष्य एक 360 डिग्रीमध्ये लगेच बदलून जाईल पूर्णपणे.
तुम्हाला लगेच त्याचा अनुभव येईल आणि हळूहळू तुमच्या जसं जसं तुमची एनर्जी चेंज होईल, ऑरा चेंज होईल, तुमच्या आयुष्यामध्ये चांगले लोक येतील, चांगल्या गोष्टी तुम्हाला, चांगल्या ऑपॉर्च्युनिटी दिसतील, चांगले व्हिडिओज दिसतील, तुमचे संकेत तुम्हाला तसे संकेत भेटतील. अ, तुमच्या स्किल्स, ज्या पण स्किल्स असतील तुमच्यामध्ये, त्याच्यानुसार तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी दिसत जातील आणि त्याच्यामध्ये तुम्ही हळूहळू प्रगती करत जाल. फक्त पॉझिटिव्ह थिंकिंग, सकारात्मकता. कुठल्या नॉलेजची गरज नाही तुम्हाला, त्याच्यासाठी 90% 100% पडायची गरज नाही. फक्त पॉझिटिव्ह थिंकिंग, चांगला आहार, चांगले विचारच तुम्हाला यशस्वी बनवणार आहेत मित्रांनो. आणि आजूबाजूला तुम्ही बघाल, जे पण यशस्वी लोक आहेत ते त्यांच्या बुद्धीच्या बळावर, त्यांच्या सकारात्मकतेवर, चांगल्या पॉझिटिव्ह थिंकिंगवर. आणि जर तुम्ही पॉझिटिव्ह थिंकिंग कराल तर तुमचा आत्मविश्वास वाढेल, अ, तुमचा बघण्याचा दृष्टिकोन बदलेल, तुम्ही चांगले डिसिजन्स घ्याल, चांगले निर्णय घ्याल, तुमच्या शरीराची काळजी घ्याल, है ना. आणि त्यामुळे आपोआपच चांगल्या गोष्टी तुमच्या आयुष्यात घडत जातील मित्रांनो. तर नक्की ह्यावर विचार करा. पॉझिटिव्ह बुक्स वाचा, हास्य जत्रा बघा. म्हणजे असे खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या तुम्ही बघू शकता. पण याचा अर्थ असा नाही की दिवसभर तुम्ही डिजिटल माध्यममध्ये अडकून राहाल. फक्त संबंधाचा समजून घेण्याचा एकच तो पर्याय आहे की स्वतःला आनंदी ठेवा. चांगल्या गोष्टी बघा, चांगल्या गोष्टी, आणि लोकांसोबत जेवढा होईल तेवढं चांगलं बघा. नकारात्मक विचार जर येतो आहे, तर त्याला पॉझिटिव्ह विचारांमध्ये रिप्लेस करा, चांगल्या गोष्टींमध्ये रिप्लेस करा. किंवा तुम्हाला कुठे नकारात्मक दिसते तर तिथून तुम्ही दूर व्हा आणि हळूहळू तुम्हाला त्याचा अनुभव येईल. नक्कीच करा मित्रांनो. आणि सातत्य, डिसिप्लिन, कन्सिस्टन्सी हेच तुम्हाला पुढे आयुष्यामध्ये यशस्वी बनवेल, समृद्ध बनवेल, आणि तुमचे पुढच्या आयुष्यासाठी मार्ग ओपन करून देईल. श्री स्वामी समर्थ मित्रांनो. धन्यवाद.